या प्रकरणामध्ये सस्पेन्शन ऑफ स्टे म्हणजे कन्व्हिक्शन आणि स्टे ऑफ कन्व्हिक्शन हे दोन वेगळे प्रकार आहे। सस्पेन्शनमध्ये तो निलंबित होतो, पण त्याच्याने फक्त ती शिक्षा कायमच राहते। स्टे मिळाला म्हणजे याचं मंत्रिपद कायम राहील। आता मागच्या वेळेस आशुतोष यांच्या पत्नीने जो अर्ज केला त्याला म्हणजे लोकल स्टँडी नाही, पण लोकल स्टँडी रिप्रेझेंटेशन ॲक्ट 8 प्रमाणे त्याच्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशनच्या 19 प्रमाणे आणि पीपल्स ॲक्ट प्रमाणे आहे। आणि वोटरचा हा राईट आहे, प्रत्येक सिटिझनचा राईट आहे। त्याच्यातला जो प्रतिनिधी हा निष्पाप असला पाहिजे, त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे। एवढ्या मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती मंत्री किंवा आमदार असला तर हे काही मुद्दा होऊ शकत नाही स्टे मिळाला, असं आत्ता आपल्या माननीय नामदार हायकोर्ट उर्मिला जोशी फलके मॅडम यांनी निकाल दिलेला आहे। सुनील केदार विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र बॅरिस्टर अंतुलेच्या केसपासून आत्तापर्यंत झाला। तसंच आपल्या नाशिकचे मान्यवर नाना घोलप यांना अजून स्टे मिळाला नाही, त्यामुळे त्यांना 3 इलेक्शन लढता आले नाही। तर यांना असा जर स्टे मिळाला, यांना 30 दिवसाच्या आत जर स्टे मिळाला गेला तर त्यांचं मंत्रिपद राहील। पण वोटर लोक ज्यांनी याच्यावर एवढी यंत्रणा लाभली त्या लोकांना किती अफेक्ट झाला त्यांचा राईट्स, त्यांनी असा प्रतिनिधी दिला त्याला काम करता येत नाही आता सध्या कन्व्हिक्शनमुळे, स्टेपर्यंत नाही। आणि त्यांना मंत्रालयाने फक्त काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे 30 दिवस मुदत दिलेली आहे। आणि आम्ही फक्त न्यायनिवाडे दाखल आज करत आहे, ज्याचे सुप्रीम कोर्टाचे अनेक न्यायनिवाडे तेही दाखल करायला यांनी जर परवानगी नाही दिली तर आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला 8 दिवसाची मुदत द्या, आम्ही हायकोर्टामध्ये जातो। आपली मागणी आहे असा प्रतिनिधी ज्याला कन्व्हिक्ट झाला आहे असा मंत्रिपदावर राहायला नको, कारण वोटर त्यांनी अफेक्ट झालेले आहे। ती पण दिला, संजय दत्त पण दिलेला आहे, जवळजवळ 9 केसेस दिल्या आहे। म्हणजे 1988चा या अंतुलेंच्या केसपासून अगदी लेटेस्ट म्हणजे सुनील केदारपर्यंत। आणि त्यांनी ते मागच्या वेळेस सांगितलं की तो इनोसंट आहे, त्याच्यावर कुठलाही गुन्हा नाही। 5 गुन्हे आहे त्यांनी ॲफिडेविट केलेले आहेत, पाहिजेलं असेल तर तुम्हाला त्यांची ॲफिडेविट इलेक्शन कमिशन पुढे। आणि अशा याच्यामध्ये एकदा कन्व्हिक्शन झाल्यानंतर स्टे जर मिळाला तर त्यांचं आमदारकी राहील किंवा त्यांचं मंत्रिपद राहील, आणि ते त्यांनी 30 दिवसात मिळायचं म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे। ते स्टे आहे दिला होता कन्व्हिक्शनला म्हणून त्यांचं अबाधित राहिलं। पण सुनील केदारमध्ये म्हणे केवळ एखादा आमदार झालेला आहे किंवा मंत्री आहे हे काही विचार घेण्याची बाब नाही आहे। ऑन द कॉन्ट्ररी त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने अशा लोकांवर गुन्हे त्यांना इलेक्शन कॉन्टेस्ट करायलाच नाही लावलं पाहिजे। म्हणजे यांनी गुन्हे करायचे, लपून ठेवायचे, इथे सबमिशन खोटं करायचं की माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही, म्हणजे त्यांच्या वकिलाने। मग त्यांचाही तर दोष नाही आहे, त्यांना जेवढी माहिती मिळाली पक्षकारांनी तेवढी त्यांनी केली। त्यांना अपील दाखल करण्याचा अधिकार आहे, शिक्षेला स्थगिती म्हणजे हे आपण काय म्हणू सस्पेन्शन करण्याचा अधिकार आहे कन्व्हिक्शनला, पण स्टे घेण्याचं ह्या कोर्टाकडे नाही आहे। हे इनहेरंट पॉवरमध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट करू शकतो, असे सगळे निवाडे आहे ते दाखल केले। आता इथे प्रश्न हा झालेला आहे का कोर्ट आज म्हणतं आहे की तुम्हाला काय लोकल स्टँडीचा प्रश्नच नाही आहे। हा रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्टप्रमाणे सेक्शन 8 प्रमाणे आम्हाला अधिकार आहे, कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे 19 आर्टिकलप्रमाणे अधिकार आहे आणि पीपल ॲक्ट्सप्रमाणे। आणि कुठलाही सिटिझन कुठलाही वोटर याच्या सांगू शकतो का माझा जो प्रतिनिधी आम्ही ज्याला वोट दिलं आहे की आमचा जो प्रतिनिधी आहे हा निष्पाप असला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे। यांचं बॅकग्राऊंडच चांगलं नाही ना, असं म्हणजे रेकॉर्ड दाखवतो आहे। हा लोकल स्टँडी हा शब्दच नाही आहे। कोर्ट काही जरी म्हटलं हे कोर्ट काय फायनल आहे का? मी जर सुप्रीम कोर्ट सांगतोय तुम्हाला, तुम्ही मला ह्या कोर्टाचं विचारताय, हे फायनल कोर्ट नाही आहे। म्हणून आम्ही त्यांना काय म्हटलं, आमचा अर्ज रिजेक्ट करायचा असेल तर आम्हाला 8 दिवस मुदत द्या हायकोर्टात जायला। आता जोशी फलके मॅडमनी त्या सुनील केदारमध्ये ते दिलं। आपल्याकडे अजून उदाहरण आहे बबन शंकर घोलप उर्फ नाना घोलप, त्यांना 16 वर्ष अजून स्टे नाही मिळाला सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन 4 वेळा। तुम्ही हे लक्षात घ्या गोष्टी की स्टे ऑफ कन्व्हिक्शन हा वेगळा प्रकार आहे आणि सस्पेन्शन ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे त्याला फक्त निलंबित केली पण शिक्षा कायम आहे, दंड भरलेला असतो। स्टे दिला म्हणजे थांबवली गेली, म्हणजे यांचं मंत्रिपद वाचवण्याकरता हा जोरदार खटाटोप आहे। आणि त्याच्यामध्ये यांनी नो ऑब्जेक्शन दिलं सरकारवाडा पोलिटिशियननी, त्याच्यावर 5 गुन्हे होते, हा पदावर राहणं काहीतरी द्यायचं ना सरकारने। म्हणजे हे सगळं हँड इन ग्लो, पोलीस डिपार्टमेंट, सरकारी वकील काही बोलत नाही। साहेब वरतून विचारतात का तुम्हाला लोकल स्टँडी काय, तुम्हाला नसेल तर आमची लोकल स्टँडी पडलं तर आम्हाला मुदत द्या 8 दिवस, आम्ही 8 दिवसात स्टे घेऊन येतो हायकोर्टातून। ओके, थँक्यू। आहे मग त्यांनी जे ॲफिडेविट केलं ना इलेक्शनचं त्याची कॉपी घ्या आणि तुम्ही दाखवा काय दाखवायची, त्यांनी स्वतः त्यांच्या सहीचं आहे। इलेक्शनच्या पुढे 5 गुन्हे आहे, इन्क्वायरी चालू आहे त्यांची, निफाडला नाशिकला आहे। आणि निष्पाप असतो आरोपी शिक्षा होईपर्यंत, आता त्याला शिक्षा झाली आहे, आता निष्पापचं त्याचं जे प्रिझम्पशन ते निघून गेलेलं आहे। ओके, थँक्यू।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.